रोम रोम भाइयों. गाडी भराय सकाळ सकाळ निघालो होतो 4:30 वाजता. या बाईला नाही तर गाडी भराय बोलावलं. 4:30 वाजता कोण गाडी भरते का? गाडी भरून निघालो सकाळ सकाळ. नाशिक मध्ये पोहोचलो. सिटीमध्ये नाशिकमध्ये राहुल शेठची भेट झाली. नाश्ता वगैरे केला आम्ही. शेठ म्हणले आपला एक फोटो काढ मस्त आणि रेडिओ सोडून दे. पुढे बघतो तो कोणतरी सिमेंट रोडला गोळ्या घातलेल्या होत्या. तिकडं पडलेली होती सगळीकडे. खत्म. अरे दुनिया गई भाड़ में, हम आ गए पहाड़ में. पुढे गुजरात वाले ताडपत्री बघितली आणि खुशच झालो. गाणं आठवलं डायरेक्ट. कॅडबरीची फॅक्टरी करंजळीचा घाट. इसकी गारंटी मैं नहीं दे सकता. टिलरवाल्याची ना आपली रेस लागली होती पण त्याचा बॉयलर बघून आपली फाटली होती. त्याला कोण सांगणार. तर बा पुढे बघतोय 90 पिऊन निवांत झोपला होता. त्याला उठवायचा प्रयत्न केला पण काय उठला नाही. मला झोपू दे, मला जास्त झाली मला. तू समझा. पुढून 2 नंबरच्या लेनला गाडी टाकली एक्सप्रेसला आणि निवांत रिंगाण मारीत 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 निघालो. पावसाचं वाटोळं रस्त्याचे. गडकरी साहेब सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते बनवून दिले. रस्ते कोण चांगले देणार. रस्त्याचं सिमेंट बघता बघता एवढा विचारला का एवढं सिमेंट जर वापरला असतं पाकिस्तानच्या पुढे एक भिंत तयार झाली असते आपली. तेवढ्यात पुढे दिसली बाबा सुझुकीला म्हणलं बाबा मारदार 2-4 शिफ्ट फेकून मग पोरांचं कल्याण होते. गरिबांना फिरू देतो या गाडीमध्ये जरा. खाली गाडी पोहोचलो तर पक्षी काचाच्या हाईट मुजीत होता. पक्षाला दिली फुटपटी. म्हणलं बस तू गाडी मुजीत कवर बी. आलो इकडे खाली कराय. म्हणलं भाऊ काय करते ती चायला गायबानी. ही म्हणली थोड्या वेळाने खाली करू 50 रुपये ते खायला. नाश्ता करून असतो रे गायबाने गाडी खाली गेली. ते म्हणले 100. म्हणलं ये 50 घेन 5च्या पेन झोपून घे.